असं करू नका. माझा संसार कसा चालेल, मी खाणार काय, माझ्या नवऱ्याला काय खाऊ घालणार, मला मजुरी मिळणार नाही मी कामावर जर नाही आले तर. बाबासाहेब तिथून परत जातात आणि संसदेत कायदा करतात, सगळ्या स्त्रियांना प्रसूतीसाठी रजा मिळते. बाबासाहेब हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा सख्या भावापेक्षा जास्त महत्वाचा माणूस आहे. कारण सख्खा भाऊ सुद्धा 6 महिने तुम्हाला ऐकतं घरात बसून पोचणार नाही. आदरणीय प्राचार्य डॉक्टर मुरलीधर वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी अभिवादन व्यक्त व्हावं. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार करून सांगितले त्यांना अभिवादन करतो. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रोग्राम दिन आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक कृष्ण कुमारे सर ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तसेच सूत्रसंचालन करणारे डॉक्टर विनायक पवार सर, सर्व गुरुदेव कार्यकर्ते व एक 2च मिनटं मी बोलतो मला की सकाळी बरेचसे मी कार्यक्रम बघितले की किती 2 मिनटामध्ये म्हणजे काय सांगावं. विनायक पवारांची माझी चर्चा झाली, कार्यक्रम किती मिनिटात ठेवावं, 2 मिनिटांमध्ये किती बोलावं. एवढं मोठं महान व्यक्तिमत्व असलेले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले, त्यांनी राज्यघटना लिहिलेली आहे. असे महान व्यक्तिमत्व आपल्या देशात जन्मलेलं आहे. राज्यघटना लिहिणं एवढं सोपं काम नाही. जगाला आदर्श वाटावे अशी राज्यघटना त्यांनी लिहिलेली आहे. बाबासाहेबांकडं बघून एक प्रेरणादायी जर त्या ठिकाणी जर काय घेता येईल आपल्याला, तर त्यांनी एक आपल्याला सांगितलेलं आहे, जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षात त्या ठिकाणी उभा कसं राहावं आणि शिक्षण घेऊन आपलं स्वप्न कसं साकार करावं, असं बाबासाहेबांचं